नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 8 ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण जर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर ॲक्सेस ऑफ मान्सून म्हणजे अक्षरेषा आहे ती नवी दिल्ली, आदिलाबाद याचबरोबर धनबाद हा उत्तरेचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये सुद्धा स्थित आहे. याचबरोबर कमी दाबाचे जे क्षेत्र तयार झालं होतं ते झारखंड आणि बिहारच्या दक्षिण भागावरती सध्या स्थित असलेले पाहायला मिळेल. याचबरोबर ऑफशोर ट्रफ हिचा प्रभावही बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळे राज्यभरामधील पावसाचं प्रमाण कोकण असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल आणि विदर्भातील या संपूर्ण विभागातील पावसाचं प्रमाण हे हळूहळू कमी झालेले पाहायला मिळत आहे. मान्सूनचा खंड जो आहे तो मान्सूनचा खंड ही येणाऱ्या 2 दिवसानंतर राज्यामध्ये सुरू होणार आहे. हा जो खंड आहे तो कमीत कमी 5 ते 8 दिवसांचा राहण्याची शक्यता आहे. जवळ येणाऱ्या 24 तास राज्यात पावसाचा विचार जर केला तर बहुतांश भागामध्ये हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम आपण जर खांदीचा विचार जर केला तर नंदुरबारचा अक्कलबुवा, तळोदा, भडगाव हा उत्तरेला भाग असेल. या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर शहादा, नंदुरबार, नवापूर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा, याचबरोबर नाशिक संपूर्ण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये फक्त काही वेळापुरतं हलका स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहू शकतं. याचबरोबर जळगावचं जर पाहिलं तर पारोळा, अमळनेर, एरंडोल, जळगाव, जामोद या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतं. उर्वरित संपूर्ण भागामध्ये लाईट रेन पाहायला मिळू शकतो. हा पाऊस जो आहे तो विखुरल्या स्वरूपात असेल. जास्त कालावधीसाठी या पावसाची शक्यता नाही. मात्र त्याचबरोबर विदर्भाचा विचार केला, विदर्भातील भंडारा, गोंदिया हा जो उत्तर भाग असेल, अतिपूर्व भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता. उर्वरित ठिकाणी मात्र फक्त मध्यम सरी पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर नागपूरचं कामठी, मोदा, कुही, उमरखेड, नागपूर व भिवापूर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर पारशिवनी, रामटेक, कळमेश्वर, सावने, नवखेड, कटोला या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. जास्त जोरदार सरी त्या ठिकाणी नाही. त्याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, गडचिरोली संपूर्ण जिल्हा याही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळचा जर विचार केला तर यवतमाळमध्ये राळेगाव आणि मोरगाव वणी हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी व काही भागामध्ये जोरदार सरी 1 ते 2 ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. तसेच कळंब, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता. तसेच जो पश्चिमेकडील भाग असेल नेर, बाबुळगाव, द्वारका, दिग्रस, महागाव, पुसद, उमरखेड या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता तिथे फार कमी आहे. झाला तर 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता. याचबरोबर वर्धाचा समुद्रपूर, याचबरोबर हिंगणघाट या 2 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये देवळी, वर्धा, सेलू, आर्वी, कारंजा, आष्टी या संपूर्ण तालुक्याचा विचार केला या भागामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणीही जास्त जोरदार पाऊस नाही. याचबरोबर अमरावती जर पाहिलं तर चिखलदरा, धरणी, अचलपूर, चांदूरबाजार हा उत्तरेला भाग असेल. या भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जो दक्षिण भाग असेल भातुकली, अमरावती, तिवसा, मोर्शी, दर्यापूर या भागामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. याही ठिकाणी विखुरल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जास्त जोरदार पाऊस नाही. याचबरोबर नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर अकोल्याचं जर पाहिलं तर अकोल्याचा उत्तरेकडील भाग असेल 13 अकोट, तसेच अकोले आणि मूर्तिजापूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर बार्शी, टाकळी, पातूर या ठिकाणी मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. तसेच वाशिमचा जर विचार केला तर वाशिममधील वाशिम, मांगपूर, मालेगाव या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी व संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी नक्की राहील, मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. त्याचबरोबर बुलढाणाचा विचार केला, बुलढाणाचाही उत्तरेकडील भाग मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद, संग्रामपूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी व संपूर्ण दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व काही भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. आपण सर्वप्रथम जर छत्रपती संभाजीनगरचा विचार केला, कन्नड, सिल्लोड, उदलाबाद या उत्तरेकडील साईडला हलक्या स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदार ही सरी पाहायला मिळू शकतात. मात्र ह्या सरी ज्या आहेत त्या काही वेळापुरत्याच राहणार आहे. सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस हा नाही आहे. याचबरोबर औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच जालना जर पाहिला परतूर, जालना, भोकरदन या तालुक्यामध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर परभणी संपूर्ण जिल्हा, बीड संपूर्ण जिल्हा, नांदेडचा जो दक्षिण भाग असेल याही जिल्ह्यामध्ये हवामान कोरडं राहण्याची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. मात्र नांदेडचा जो उत्तरेकडील भाग असेल जो किनवट या भागाने मात्र मध्यम ते जोरदार सरी 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळू शकतात. बरोबर लातूरचं जर पाहिलं लातूरमधील लातूर तालुका आणि औसा
या मध्यवर्ती भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी विजा कडकडासहित पावसाची दाट शक्यता आहे. मात्र हा पाऊस जो असेल तोही 5 ते 10 मिनिटापुरताच असेल, जास्त पाऊस या ठिकाणी नाही आहे. याचबरोबर अहमदपूर, उदगीर, निलंगा या तालुक्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. याचबरोबर धाराशिवचा विचार करा, धारापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला तर 1 ते 2 ठिकाणी पावसाची दाट शक्यता. याचबरोबर बीडचा विचार केला, बीडमधील पाटोदा, आष्टी या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतो. हाही पाऊस सार्वत्रिक पद्धतीचा नाही, 5 ते 10 मिनिटापुरताच मर्यादित आहे. याचबरोबर बीड, केज, माजलगाव, गेवराई या संपूर्ण तालुक्याचा विचार जर केला, याही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं व काही भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र विचार जर केला, पश्चिम महाराष्ट्रातही हवामान कोरडं राहण्याची शक्यता. या ठिकाणी पावसात खंड आता सुरू होण्याची दाट शक्यता. जर घाटमाथ्याचा भाग असेल, घाटमाथ्यामध्ये जर पाहिलं तर हलक्या सरी पाहायला मिळू शकतात, जास्त जोरदार सरी याही ठिकाणी. जो पाऊस असेल तो एकदम कमी वेळापुरता मर्यादित आहे. याचबरोबर सर्वप्रथम कोल्हापूरचं जर पाहिलं तर शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, बुदरगड, आजरा, चंदगड हा जो घाटमाथ्याचा भाग आहे, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. तसेच हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, कोल्हापूर शहर या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे, ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाची सरी ही एकदम 1 ते 2 वेळा दिवसातून येण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा जर विचार केला, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर, पलूस, वाळवा, इस्लामपूर, शिराळ्याचा जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये ही पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी राहील. शिराळ्याचं जर पाहिलं, शिराळ्यामध्ये जो पश्चिमेकडील भाग असेल, या ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. तेही 1 ते 2 ठिकाणी, ज्या ठिकाणी चांदोली, अभयारण्य, आरळा, मंदुरी या ठिकाणी. याचबरोबर आटपाडीचा विचार केला तर आटपाडी आणि विटा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. सोलापूरचं जर पाहिलं तर मंगळवेढा, सोलापूर, पंढरपूर, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर या 1 ते 2 ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट या जिल्ह्यात तालुक्याचा विचार केला का, त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. काही भागामध्ये ड्राय वेदर त्या ठिकाणी राहणार आहे. त्याचबरोबर पुण्याचा जर विचार केला, साताऱ्याचा विचार केला तर महाबळेश्वर, वाई, मेढा, पाटण, कराड हा जो घाटमाथ्याचा भाग आहे, याच भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. व उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर ड्राय वेदर राहणार आहे. ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी झाला तर दहिवडी व वडूज या ठिकाणी हलक्या पावसाची 1-2 ठिकाणी शक्यता आहे. पुण्याचा जर विचार केला तर पुण्यातील जो लोणावळा, खंडाळा जो घाटमाथ्याचा भाग आहे, याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. जास्त जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यामध्येही नाही. याचबरोबर दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर तसेच जुन्नर, घोड, राजगुरुनगर, पुणे शहर या भागांचं जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर नगरचं जर पाहिलं, पाथर्डी, नगर व शेगाव, नेवासा जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये मात्र हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात व काही भागामध्ये जोरदार सरीही पाहायला मिळू शकतात. हा जो पाऊस आहे तोही सार्वत्रिक नाही. पावसाची शक्यता फक्त 5 ते 15 मिनिटांपुरतीच मर्यादित आहे. याचबरोबर संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, श्रीगोंदा, कर्जत हा संपूर्ण तालुक्याचा विचार जर केला, या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता. कोकणाचा जर विचार केला तर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे, पालघर या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस झाला तर संध्याकाळच्या वेळेला होऊ शकतो. दिवसभर मात्र अधूनमधून 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. जास्त याही ठिकाणी पाऊस नाही आहे. त्याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल, तसेच रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. या सिंधुदुर्गचा विचार जर केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही जो दक्षिण भाग असेल, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब